नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? काल मी गेले होते माझ्या मैत्रिणीच्या घरी. आम्हाला थोडं नवरात्रीचं सामान आणायचं होतं आणि थोडीफार शॉपिंग करायची होती, म्हणून आम्ही निघालो. पण तिथेच तिच्या घराखालीच बैलपोळा साजरा करत होते. अतिशय आनंद होतो जेव्हा आपली ही संस्कृती जोपासलेली पाहते मी लोकांना. खरंच खूप मनापासून आनंद होतो. बैलपोळ्याचा कार्यक्रम पाहून आम्ही निघालो. रस्त्यात थांबून आम्ही चहा घेतला. एस कुमारचा चहा मला खूप आवडतो, म्हणून आम्ही एस कुमार वडेवाले त्यांच्या इथे चहा घेतला आणि तिथून निघालो आम्ही शॉपिंगसाठी. बऱ्याचदा लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की माझ्या आणि मैत्रिणीचं भांडण कधी होत नाही का? एवढं कसं तुमचं जमतं? कधीतरी भांडणं होत असतील ना? तर साहजिक आहे, भांडण होणं साहजिक आहे. भांडणं होतात, मैत्री येते तिथे भांडणं पण होतात. पण जास्त भांडणं झाली की एकमेकांना तुडवायचं, एवढंच करायचं. हो, करून बघा, एकमेकांना तुडून बघा मैत्रीत, खूप मजा येते. असं जुगसपाट मैत्रीचे एकदा वर्षानुवर्ष झाले सुरू जुळले ना की मग तिथं विश्वास संपादन होतो आणि मग त्यानंतर भांडणं काय 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 काही नाही, सगळं छान होतं. तर मग जाता जाता आम्हाला रस्त्यात प्रदर्शनी दिसली आणि प्रदर्शनी दिसले ना आम्ही थांबलो नाही. असं होणार आहे का? खूप खूप अप्रतिम सामान होतं. तुम्ही अशा प्रदर्शनीमध्ये तुम्हाला जायला आवडते का? कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि तिथं आम्ही बरंचसं सामान पण घेतलं आणि तिथंच माझी मैत्रीण, तिथेही आपले तिचे सोंग चालू होती. तुम्ही बघा, पुढे दाखवते. माझी मैत्रीण जिथं आहे, अश्विनी जिथे आहे, तिथं तिची ओव्हर ॲक्टिंग नाही आहे. असं तर शक्य होऊ शकत नाही. तर मी डेफिनेटली तुम्हाला तिची ओव्हर ॲक्टिंग दाखवते. पहा तुम्ही ती कशी. जोक्यात बसायचं का तुला? बस ना. का बरं? कधीपासून? कधीपासून? किती नाटक डोळे किती नाटक घ्या अक्काबाई. अक्काबाईंची ओव्हर ऍक्टिंग आमच्या. प्रदर्शनीमध्ये 2 तास टावळ्या करत फिरत होतो आम्ही. अक्षरशः आमचे पाय दुखायला लागले. शेवटी आम्ही आमच्या गाडीवर बसलो, आमच्या घरी परतीच्या वाटेवर निघालो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. आपली काळजी घ्या, सर्वांनी खुश राहा, मज्जा करा आणि नेहमी आनंदी राहा. बाय.